बातमी पुण्यातली आहे, पण यातही पडद्यामागे बरंच काही घडलंय। पुण्याचे शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी गायब झाल्याचा आरोप करत भाजपनं एकच खळबळ उडवून दिली। रघुनाथ कुचिक यांनी या प्रकरणी संबंधित मुलीच्या विरोधात बदनामीची तक्रार नोंदवली असली तरी आता याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण एका तरुणीनं रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे। विशेष म्हणजे त्यानंतर 12 मार्च 2022 रोजी या तरुणीनं फेसबुक पोस्ट केली, ज्यात रघुनाथ कुचिक आपल्याला व्हॉट्सअॅपवर धमकावत असल्याचा तिने आरोप केला। इतकंच नाही तर याचे स्क्रीनशॉट्सही तरुणीनं शेअर केले। या धमक्यांमुळे आपण आत्महत्या करत असल्याचंही तरुणीनं लिहिलेलं। विशेष म्हणजे ही पोस्ट केल्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली आहे। या संपूर्ण प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधलाय। प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे नेते सुद्धा, मग त्याच्यात महिलाही आल्या आणि पुरुषही आले, त्यांना कुणालाच हा प्रकार गंभीर वाटत नाही का? यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत 2 मोठे त्या ठिकाणी आरोपी आहेत आणि हा तिसरा आरोपी जो आहे तो शिवसेनेचा आहे, आणि म्हणून मग करायचं काय नाही आणि त्या पद्धतीने काहीतरी दिशाभूल करणारी वक्तव्य करावी, मला वाटतं हे योग्य नाही। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्यावर नजर टाकूयात। काय आहे प्रकरण? 17 फेब्रुवारी 2020 ला ही घटना पहिल्यांदा समोर आली होती। तरुणीनं याच दिवशी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा आरोप तरुणीनं केलाय। हा सगळा प्रकार पुण्यातील प्राइड हॉटेल, गोव्यातील बाय द बीच या हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये घडल्याचं या तरुणीनं सांगितलं। यानंतर रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्या तरुणीसोबत मुंबईत पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांना अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणात न्यायालयानं रघुनाथ कुचिक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर संबंधित मुलगी वडिलांसोबत सुरक्षित असल्याचं सांगत महिला आयोग मुलीला सर्वतोपरी मदत करेल असं सांगितलंय। जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्याबाबत वक्तव्य करणं चुकीचं आहे असं मला वाटतं। संबंधित मुलीने फेसबुक पोस्ट केली असेल, फेसबुकवरती लाईव्ह केलं असेल, पण त्यानंतर मला मिळालेल्या माहितीनुसार की ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुखरूप होती आहे, आणि याच्याबाबत मी स्वतः त्या मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिचे दोन्हीही संपर्क नंबर हे कालपासून बंद होते। पण पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित। रघुनाथ कुचिक यांनी सायबर पोलिसात धाव घेत संबंधित तरुणीकडून आपली बदनामी सुरू असल्याची तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून वैभव सोनवणे आणि चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।